नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत लाडकी बहीण योजना याच्याबद्दलची संपूर्ण माहिती. थांबायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला. आता संपूर्ण माहितीच्या पुढे थांबलोय मी. मला पुढचं काय बोलायचंय समजा आठवत नाहीये. ॲज मी तुमच्या पर्स्पेक्टिव्हनं हा व्हिडिओ शूट करतोय, बरोबर? तर पुढे बोलायचंय की आजकालच्या जगामध्ये बघायला गेलं तर महिलांना खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ज्या आत्ताच्या महिला आहेत, त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे पाऊल ठेवत आहेत. बघा असं चुकलं. तर पुढे आपण काय बोलू शकतो? मला इथे बोलायचं होतं त्याच्यामुळे तर त्याच असा शब्द आला. तर आपण हे पुढे एडिटिंगमध्ये कट करणार आहोत. ते कसं करणार आहे ते पण सांगणार आहे. त्याच्यामुळे आपल्या भारत सरकारने काय केलंय, लाडकी बहीण योजना अशी एक सरकारने योजना काढलेली आहे त्या महिलांसाठी. कारण खूप साऱ्या अशा महिला असतात, ज्या एरोप्लेन चालवतात, ज्या हेलिकॉप्टर चालवतात, ज्या सैन्यामध्ये आहेत. तुम्ही आता सैन्यामध्येच बघायला गेलं तर एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल, की आत्ता आपण पाकिस्तानवरती जो अटॅक केलेला, त्या अटॅकमध्ये 2 महिला होत्या, ज्या 2 शिकाऊ पायलट होत्या, ज्या पायलट होत्या सॉरी चुकून शिकाऊ बोललो बघा असं होतं. तर 2 पायलट होत्या. त्या 2 पायलटनी हमला केला. भारत कुठे बोलतोय मी? ओके. सो भारताच्या 2 चांगल्या पायलटनी पाकिस्तानवरती जाऊन हल्ला केला आणि भारत या हे बघा अशा गोष्टी होत असतात. मग तुम्हाला त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आता मी परत वाक्य बोलतो. तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे येस. अशा अशा बघा, अशा गोष्टी होत असतात. पहिला व्हिडिओ बनवाल त्यावेळेस तुमचे असेच प्रॉब्लेम येणार आहेत. मी मुद्दामून प्रॉब्लेम तयार करतोय, कारण तुम्हाला त्या कळाव्यात. आता माझ्याकडून तसे ॲक्चुअली प्रॉब्लेम कधी होतात, कधी नाहीत होत. कधी तुम्हाला हा व्हिडिओ दिसतोय, कधी कटवाला दिसतो. सो अशा गोष्टी होणार आहेत तुमच्या. का? कारण व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये जेव्हा तुम्ही व्हिडिओला सुरुवात करता, त्यावेळेस पहिला व्हिडिओ तुमचा असाच असणार आहे. एकदा तुम्ही बघा 100 व्हिडिओ बनवा. पहिला व्हिडिओ बनवा आणि शेवटचा व्हिडिओ बनवा 100वा. तुम्हाला फरक जाणवेल, की किती फरक तुमच्यामध्ये आलाय. आता बघा मला हे बोलताना काहीतरी वाटतंय का वेगळं? काहीच नाही. मी एवढं फ्लुएंटली आणि बरोबर का बोलू शकतोय, माहिती देऊ शकतोय, कारण मला त्याच्यामधलं नॉलेज आहे, राइट? सो चला मेन पॉइंटवरती येऊया. मी काय सांगत होतो? त्याच्यामुळे भारत सरकारने महिलांसाठी एक चांगली योजना आणलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना. या सरकारने काय केलंय, आपल्या भारतामध्ये खूप वेगवेगळ्या महिला आहेत, वेगवेगळ्या जातीच्या महिला आहेत, वेगवेगळ्या हुद्द्यावरती काम करणाऱ्या आहेत. कोण महिला असते, पायलट असते, कोण महिला असते, सरकारी ह्याच्यामध्ये काम करत असते, कोण असते जॉब करत असते, कोण असते घरकाम सांभाळत असते. मग अशा महिलांना कुठेतरी सरकारकडून फायदा भेटावा, सरकार त्यांना मदत व्हावी म्हणून सरकारने महिलांसाठी 2024 साली जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली. या लाडकी बहीण योजनेमधून त्यांना दर महिन्याला ₹1500 देण्याचा वादा केला आणि आपले सरकार एवढे चांगले आहे, की दर महिन्याला ₹1500 महिलांच्या खात्यामध्ये देत देखील आहे. त्याच्यासोबतच आत्ता सरकारने एक नवीन घोषणा केलेली आहे, की 1500च्या ऐवजी आता ₹2100 सरकार तुम्हाला देणार आहे, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. काही महिलांच्या खात्यामध्ये एवढे पैसे द्यायला देखील सुरुवात झालेली आहे. ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवत होतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यासोबतच तुम्हाला असेच व्हिडिओ नवीन पाहायचे असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. त्याच्यासोबतच कमेंटमध्ये नवीन कोणती गोष्ट तुम्हाला हे बघा असं चुकतं. तुम्हाला नवीन कोणता योजनेच्या रिलेटेड व्हिडिओ पाहायचा असेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यासोबतच तुम्हाला ही अपडेट तुमच्या आई, बहीण, मामी, काकी यांच्यासोबत पोहोचवायची असेल, तर इथे शेअर बटन दिलेलं असेल खाली. त्या शेअर बटनवरती क्लिक करा आणि कॉपी लिंक करून तुमच्या सर्व घरातल्या सर्व महिला वर्गांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.